कोण आलं कोण आलं माझा बाळ बघ किती छान. हो सायकलवर आला तू इतक्या लांबून. सायकल आला पुण्याहून. बाईक आणली का? अरे म्हटलं सायकल आणली काय. आला तू. आता काही खरं नाही बाबा, आता काही खरं नाही. चालत नाही बाळा, चालत नाही. गाड्याची गाडी आली. खडी ना. या 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 या. आपल्या गुरुला ना आता सगळं कळायला लागलेलं आहे, तर तो लाजतो आता हाय म्हणायला. छोटे लहान होतं तेव्हा कसं हाय म्हणायचं. कर हाय. हाय बाबू. गुरु हाय 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 गुरु. अरे ही इस पे चल नहीं रही है. नाही 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 त्याच्याने चालणार ती. गुरुला ना आल्या ना गाडी फिरवायची होती सगळीकडे, पण काय झालं इथे आपली खडी टाकलेली ना बारीक अशी कच, तर त्याच्यामुळे ती गाडी ना अशी फसून जात होती. आणि हा गबरू बघा इकडून तिकडे पळतोय. हो आता मग काय टेन्शन नाही. गुरु काय खेळतोय तू? काय खेळतो बाबू? हा दगड माती. हे बघ तुझ्यासाठी काय केलंय मी. इथे बघ, इकडे बघ, अंगण बघ. ये चप्पल काढून घेऊ का मग? चप्पल आम्ही घालत नाही तिथे खरंच. ओके म्हणून म्हटलं चप्पल काढून घेतो. नाही रे निखिल. हे बघ गुरु चालू की नको, फक्त गबरूला परमिशन आहे. 2 दिवसापासून मी सारखं सारवत होती आणि अंगण असं चिकन व्हायला पाहिजे म्हटलं. गुरुबाळ एकदम मस्त खेळेल म्हटलं तिथे. इथे गुरुला बघा आल्या आल्या खेळायचं आहे, दगडमाती खेळायचं आहे म्हणे मला. आणि त्याच्यानं इथे काहीतरी खेळणे ठेवलेलीच आहेत ना आम्ही बाकीची, तर ती अशी बादली आणि झारी तिला. तर तो म्हणतो मला आता सगळ्या झाडांना पाणी टाकायचं आहे म्हणे बाबांबरोबर. होता चिकनची भाजी पण झालेली आहे आणि आता ते घरात येत आहे. त्यांच्यासाठी जरासं सरप्राईज आहे. मी भाकरीच करत होती त्यावेळेस ते आले, मग मी अर्धवट सोडलं सगळं आणि मुलांबरोबर मस्त एन्जॉय करू म्हटलं थोडा वेळ. नैनिशासाठी ना सरप्राईज ठेवलेलं आहे, तर ती आता घरात आल्यावर बघा ती कशी बघते सगळी. या 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 येऊ शकता. या डायनिंग टेबल. वाव वाव. हे बघ ना टीव्ही ने. हे बघ. ओ वाव. हे बघ किचन. ट्रॉली वाटलं फक्त हे तुम्ही म्हातारपण इथेच व्हिडिओज केले नाही. ट्रॉलीचं नाही कसलंच नाही. नंतर हे बघ ना. अरे ते स्टोरेज केलं. हे बघ आम्ही सिलेंडर बाहेर ठेवलंय. हे बघ दादा सिलेंडर. घरात नॉनव्हेज चालत नाही किचन मध्ये, किचन वशाट किचन. इकडे ये चल. मुलं आले म्हणजे कसं वाटतं ना, अगदी आनंद आणि सगळं सरप्राईज ठेवलं होतं त्यांच्यासाठी. आता मध्ये गेल्यावर ते बघतील काय ते आता सांगेल नैनिशा. कोण आहे गुरुची रूम बघ. गुरुची पप्पी किती बाई. इकडे बघ. ही कोणाची रूम आहे? तुझी रूम. हे काय? गुरु बाळाला बघितलं खुश झालो आम्ही एकदम, म्हणजे पोटच भरून गेला आमचे. खूप मस्त वाटतंय घरात. आज आमचं जेवण बघा अगदी वेगळ्या प्रकारचं आहे बरं का. काय काय जेवायला? साबुदाणा वडा, होममेड पाव, मिसळ, होममेड सँडविच, होममेड विथ होममेड ब्रेड. ब्रेडचं ब्रेड सँडविच. होममेड ब्रेड सँडविच. हो. आणि
वडा एक नंबर. काय खाऊ काय बोलवत बटाटे नाही? वडा काय खाऊ इतका म्हणजे मी हे झालोय की आता म्हणजे आमच्या यांना बोलवायचंच विसरून गेलो. सॉरी या म्हणा. मंडळी सॉरी मंडळी या नाश्ता कम जेवण आहे आमचं आज. ब्रंच आहे ब्रंच. ब्रंच खूप छान वाटतं, सगळ्यांना आवडलं ना, मन असं भरून येतं, मस्त तृप्त वाटतं. तर चला तिकडे वडे पण होतात. रात्रीचा व्हिडिओ नाही मी शेअर केलेला, पण नाश्ता मस्त चाललाय आमचा बघा. मी आपल्या ओव्हनमध्येच पाव बनवले होते, घरीच पाव बनवले होते. हे खूप छान झाले होते. ब्रेड पण बनवला होता गव्हाच्या पिठाचा, पाव मैद्याचे होते मात्र. मस्त वडे बनवले. सकाळी पोरांना मस्त असा नाश्ता बनवला होता आणि जसं काही हॉटेल आलं होतं घरी असं वाटत होतं. आणि सगळे एकदम खुश होऊन नाश्ता करत होते आणि मी पण गरम गरम तळत एका बाजूला मी पण डिशमध्ये घेऊन माझी मुलं आली, मस्त छान घर भरलं, वातावरण पण मस्त झालं. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा. आवडला ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चॅनलला.